नमस्कार मित्रांनो. नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. नेहमी आमची जी व्हिडिओ असते ती हिंदीमध्ये असते. आज मराठीत करू कारण की आमच्याशी बोलणारे जे आहेत ते मराठी व्यक्ती आहे. आणि आज एक आनंदाची गोष्ट आहे की आमच्याकडे आज एका नवीन घोडीचं आगमन झालेलं आहे. आणि नेहमी असं होतं की आम्ही जेव्हा घोडी घेतो त्यावेळी आपली गाडी जाऊन घोडी घेऊन येते. पण आज हे पहिले मालक असे आहेत की हे घोडी सोडवायला इथपर्यंत आले. आणि त्याचं कारण असं होतं की घोडीचा व्यवहार तर हा विषय नंतरचा, पण त्याच्या पहिलेपासून ते माझ्याशी त्यांची ओळख होती. बरेच दिवसापासून ते माझ्या चॅनललाही फॉलो करतात. आणि एक दोनदा आमचं फोनवरही बोलणं झालं, पण त्यांना आनंद असा झाला की घोडी तर पोचवत होते, पण तुमची पण भेट होईल आणि तुमचं हा जो नवीन फार्म आहे तोही आम्हाला बघायला भेटू शकतो. तर आपण त्यांच्याशी थोडीशी जाणून घेते कुठून आलेत, काय आलेत, काही नाही. तर बोलू त्यांच्याशी. दादा नमस्कार. नमस्कार. थोडासा माईक वरती पकडा. हा. हो. तर सर्वात पहिले तर समोर तुमचं नाव सांगा आणि तुम्ही कुठून आलेत. माझं नाव ईश्वर शिवाजी काकडे. हा. आम्ही कनेरवाडी, तालुका शिलो, जिल्हा परभणी इथून आलेलो आहोत. हा. आणि साधारण 350 पावणे 400 किलोमीटर झाला असेल. हो, 350 किलोमीटर झाले. कधी निघाले होते तुम्ही घोडी घेऊन? आम्ही म्हणजे सकाळी 2:30 वाजता निघालो होतो बर आमच्या घरून. बर मला आता एवढं सांगा की जसं कधीपासून घोड्यांचा शौक लागलाय तुम्हाला? मला जवळपास 2022 पासून घोड्याचा शौक लागलेला आहे. बर आणि आपण काय प्रोफेशनल आपलं काय प्रोफेशनल माझा शेती आहे. शेती हो. करतात? बरं. काय आपलं हळदीचा बिझनेस? हो, हळद उत्पादक शेतकरी आहेत आम्ही. हळदीचा तुम्ही बोलले होते मला. हो. हळद पण घेऊन आले तुम्ही वानवळा म्हणून हो, आमच्याकडे. वानवळा आणलेलं आहे. आणि कोणते कोणते घोडे आतापर्यंत पाळले तुम्ही? आम्ही जास्त करून भीमतडीच घोडे पाळलेले आहेत. हा हा आजपर्यंत काठेवाडी किंवा मारवाडी घोडा पाळलेला नाही आपण. हा. तर बरं, भीमतडी घोड्याच्या बद्दल तुम्हाला कशी माहिती आणि कधी भेटली माहिती? भीमतडी घोड्याची माहिती खास म्हणजे तुमच्या युट्यूब चॅनल माध्यमातूनच माहिती झाली. बर त्याच्यामुळे ते आम्ही भीमतडी घोडा पाळण्याचा निर्णय घेतलेला आहे. बर म्हणजे ते छत्रपती शिवाजी महाराजांनी जे घोड्याचा वापर केला हा. ते हेच घोडे आहेत. हा. असं म्हणजे यांची ती वंशावळ आहे. हा. त्याच्यामुळे आपण तो एक इतिहास जपण्याचा प्रयत्न केलेला बरोबर आहे. बरोबर. त्यामुळे मला वाटतं एखादी भीमतडी घोडी आपल्यापाशी पण असावं. बरोबर. तर आता तुम्ही जी घोडी होती ती आमच्याकडे इथे घेऊन आले. फार सुंदर घोडी आहे. साधारण वय तिचं येईल 5-5.5 वर्षाच्या आसपास आणि हाईटला चांगली, आमच्या दोघी घोडींपेक्षा हाईट चांगली आहे. मार्किंगला सप्तमंगल वगैरे खूप छान घोडी. तर ही घोडी आपण कुठून घेतली होती मग? आपण ही घोडी घेतली होती बघा, परळी वैजनाथ त्या ठिकाणी आणली होती. बर एक व्यापारी होते, बर त्या व्यापाऱ्याकडून घोडी आणली होती. आणि फोनवर डील केली त्याच्यासोबत आपण. बर म्हणजे जसं आपली डील झाली फोनवर विश्वासाने, तसं तुम्ही बी करून विश्वासाने केली होती आपण. हा. तर तिनं आपला व्हिडिओ पाठवला होता. हा. त्या व्हिडिओ मध्ये तिनं चाल वगैरे हा. जय मंगल सगळं पाहिलं आपण. बर. त्याचं जास्त आपण बालभैरव विश्वास ठेवत नाहीत, परंतु हा. त्या गोष्टी त्याच्यामध्ये दिसल्या आपल्याला. हा. त्याच्यामुळे आपण ती घोडी विकत घेतली. बर मग ती चाल जाता तुम्ही जशी आपण इथं पण पाहिली आणि तुम्ही पण मला व्हिडिओ टाकली होती, तर ती जी रेवाल चालची म्हणतो आपण, छोटी चाल आहे हो, तिच्यामध्ये. छोटी रेवाल चाल. म्हणजे छोटी चाल छोटी चांगली चाल. चालते, पण छोटी खूप चाल. स्पीड बी चांगला आहे. हो. तर ती तुम्ही स्वतःच शिकवली का ती मागे नाही. पहिल्या माणसाकडे शिकून आलेली होती? ती अगोदर त्याच्यामध्ये मला वाटतं त्याच्यामध्ये नैसर्गिक चाल असावी. बर तिला कोणी शिकवलेली नाही. कारण सांगू का, हम्म. म्हणजे तेवढा कोणी तिच्यावर खर्च करणार नाही. चाल शिकवण्यासाठी जवळपास 15,000 रुपये खर्च हो येतो. हो ट्रेनर चांगल्या ट्रेनरकडे. तर त्याच्यामध्ये ती इनबिल्ट चाल असावी, हा. मला असं वाटतं. हो हो हा. असेल त्याच्यामध्ये. बरोबर. हा. आणि मार्किंगची सप्तमंगल मध्ये येईल ती थोडी, हो, है ना? सप्तमंगल आहे. जय मंगल. बालभौरी क्लिअर आहे पूर्ण त्याची. हो. आणि घोडी शांत आहे. इकडे शांत. आल्यानंतर बी घोड्यांमध्ये आता आली तर थोडी मस्ती नॉर्मल केली, पण नंतर शांत होऊन गेली. हो. जागा टेम्परामेंट सेपरेट. टेम्परामेंट एकदम खूप शांत आहे. हा हा हा. हो. तर बाकी आमचा तुम्हाला हे जो आमचा छोटासा आता फार्म झाला, फार्म नाही म्हणू शकत आम्ही, हो, एकदम नाही, छोटासा कन्सेप्ट आहे. काही जास्त काही नाही, फक्त सेवा चांगली करतोय आमच्याकडून, जशी जेवढी होईल तेवढी तन मन धनाने. तर तुम्हाला आमच्या या छोट्याशा फार्मच्या बद्दल काय वाटलं आणि कशी व्यवस्था खूप छान, वाटली? मस्त छान आहे, एकदम व्यवस्थित आहे. हा. घोड्यांची कंडिशन, हा. ग्रूमिंग वगैरे सगळं व्यवस्थित आहे. बरोबर ते तुमचा फार्म बघण्यासाठी मुद्दाम ही घोडी आम्ही इथं आणून सोडली. बरोबर. हा. तर आता तुम्हाला आनंद झाला असेल की चांगल्या ठिकाणी आली बुवा. खूप छान आहे, मस्त चांगल्या जागी आली घोडी ती. हा. तिकडे पण मला घोडी मागत होती ती, हा. पण आपल्याला तिकडे द्यायची नव्हती. हा. तिथं घोडी एकदम व्यवस्थित राहणार, त्यामुळे आपण ही घोडी बरोबर तुम्हाला बरोबर एक विश्वासाने. विश्वासाने देऊ केली. बाकी मित्रांनो, आम्ही कसं असतं, काही वेळा दादा मला बोलले मी शेतकरी दादा, तुम्हाला फसवणार नाही, जे असेल ते सांगलं. आणि खरोखर त्यांनी जे सांगितलं तेच घोडीमध्ये निघालं. घोडी अतिशय गुणी आहे, चांगली घोडी आहे, बालभौरीची क्लिअर वगैरे घोडी आहे. आणि त्यांनी सांगितलं की आम्ही स्वतः येऊन पोचवण्याचं एक हे विश्वासाचं नातं असतं. आणि एक व्यवहारापेक्षा विश्वास हा महत्वाचा असतो. आणि त्यांनी त्या व्यवहाराला जपले आणि विश्वासाला जपले आणि इथपर्यंत आले. तर दादा तुमच्या येण्याबद्दल खूप खूप आभार. आणि पहिल्यांदा कोणी ऑनर आमच्या व्हिजिट इथं हो. केली
आणि बाकी तुमचं आता पुढे आता परत लगेच निघणार तुम्ही, हो आता निघू आता लगेच. नाश्ता वगैरे करून निघतील. निघू आता. बाकी अजून काय सांगू शकतात? अजून काय नाही, फक्त एवढं आहे की आता शेतीच्या कामामुळे हा माझ्याकडे खूप जनावर आहेत, हा त्यामुळे मला सांभाळणं शक्य नव्हतं. बर योग्य हातामध्ये योग्य चांगल्या ठिकाणी घोडी जावं या बरोबर. कारणामुळे मी तुमच्याकडे बर तुमच्यावर खूप विश्वास होता, बर त्याच्यामुळे तुमच्याकडे घोडी दिलेली आहे. बरोबर. खूप 300 किलोमीटर 350 किलोमीटर लांब येऊन हा हा तुम्हाला घोडी पोहोचती केली. बरोबर. बस एवढंच बोललोय. चालेल.